आपण राहतो त्या जगाच्या समांतर एक आणखीन जग. या गोष्टीला काही जण मानतात तर काही जण विरोध करतात. या जगात वाईट शक्ती, आत्मे आणि बऱ्याच अनैसर्गिक गोष्टी असतात. हे सत्य आहे. मला या गोष्टींचा अनुभव आला, पण तो इतका जवळून येईल याची कल्पनाही मला नव्हती. माझं नाव शुभम आहे. ही कथा माझ्या जवळच्याच मित्राची आहे. आम्ही 11वीला कॉलेजला ऍडमिशन घेताना आमची ओळख झाली. विकी असं त्याचं नाव. नवीन शहर असल्यामुळे रूम बघणे भाग होते. मी काही काळानंतर येणार असल्यामुळे आम्हाला वेगवेगळी रूम बघावी लागणार होती. विकीने मला कॉल करून सांगितले की रूम भेटलीये. तसेच आम्ही दोघेच जण पार्टनर आहोत, त्यामुळे तू पण ये, आपण सोबतच राहू. मी सुद्धा त्याला होकार दिला आणि लवकरच जायचं ठरवलं. विकीला रूम अत्यंत कमी भाड्यामध्ये भेटली होती, पण रूम अत्यंत चांगल्या अवस्थेत तसेच सर्व सोयी सुविधांनी युक्त होती. त्यामुळे त्याला या गोष्टीचे नवल वाटले आणि त्याने मला बोलूनही दाखवली ही गोष्ट. मी त्याला एकदा शहानिशा करण्यास सांगितले तर आमचे महाशय म्हणाले की घरमालकाला अक्कल असायला पाहिजे, भाडं बरोबर घ्यायची. आता तो गावंढळ आहे त्यात आपला दोष नाही. जवळजवळ 1 हप्ता झाला असेल, तोच विकीचा मला कॉल आला आणि मला म्हणाला की त्याचा रूम पार्टनर जरा विचित्रच आहे. मी त्याला विचारल्यावर त्याने सांगितले की अचानकच तो रात्रीचा उठून बसतो, विचित्र हसतो, अचानकच फिरायला बाहेर जातो, दिवसभर रूमच्या बाहेर निघत नाही आणि कधी कधी अचानकच रूम मधून गायब होतो. अशा अनेक गोष्टी घडत होत्या. विकीने त्याला समजावून सांगितले, भांडला आणि त्या रागारागात त्याला कुलूप फेकून मारले, पण त्याने ते अचूक धरले आणि एका क्षणात जमिनीवर आदळून तोडले. आता विकी चांगलाच घाबरला होता. त्याला त्या मुलाचे कॉलेजचे ओळखपत्र सापडले आणि तो झटका बसल्यासारखा शॉक झाला, कारण तो मुलगा पण 11वी मध्येच होता, पण वर्ष हे आधीचे होते. त्यावर विकीला वाटले की हा नापास झाला म्हणून तर असं करत नसेल ना. त्याने मला कॉल करून सांगितले आणि त्या मुलाच्या ओळखपत्रावर सुमितचं नाव आहे असं सांगत त्याच्या घरी कॉल करावा का हे विचारले. त्रास मर्यादेच्या बाहेर होत असल्यामुळे मी त्याला कॉल करण्यास सांगितले. सायंकाळी विकीचा कॉल आला तेव्हा तो घाबरलेला होता, इतका की त्याला नीट बोलता पण येत नव्हतं. मी दुसऱ्या दिवशी येणार असल्याने त्याच्या जीवात जीव आला, पण आजची रात्र तो एखाद्या लॉजवर घालवणार असं त्याने मला सांगितलं. मला जरा संशय आला. मी विचारात गुंतलो की असं काय झालंय की सुमितच्या घरी कॉल केल्यावर विकी एवढा घाबरला, तेच कळत नव्हतं मला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नांदेडला, जिथे आता आम्ही राहणार होतो, तिथे पोहोचलो आणि विकीला कॉल केला. विकीला भेटल्यावर मला सहज लक्षात आले की तो किती घाबरला होता. पहिले आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर तिथे विकीने सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली. एवढं तर स्पष्ट होतं की सुमितच्या घरी कॉल केल्यापासूनच विकीला झटका बसला. मी विकीला शांत करून विचारल्यावर त्याने सांगायला सुरुवात केली. विकीने सुमितच्या घरी कॉल केल्यावर त्याच्या आईने कॉल उचलला. विकी म्हणाला, काकू, मी सुमितचा रूम पार्टनर बोलतोय. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. तुम्हाला सुमितच्या वागण्याबद्दल काहीतरी सांगायचंय. त्यावर सुमितची आई म्हणाली, बोल ना बाळा, काही सामान किंवा पैसे घेतले होते का सुमितने? आणि आज अचानकच कसं काय सुमितची आठवण आली? म्हणजे तुला अजून आठवण आहे तर मित्राची? आता 10 दिवसांनी सुमितचं वर्षश्राद्ध आहे, त्याला येशील तू? आम्हालाही बरं वाटेल. सुमित गेल्यापासून त्याचे मित्र पण येत नाहीत घरी. येशील ना बाळा? विकी पुरता हादरला होता. तो कसाबसा हो म्हणाला आणि विषय टाळत कॉल ठेवला. आता माझ्या आणि विकीच्या लक्षात हे तर आलं होतं की ज्या मुलासोबत तो गेल्या 10 ते 15 दिवसांपासून राहतोय तो जिवंतच नाहीये. आता त्या खोलीचे भाडे कमी का आहे हे लक्षात यायला आम्हाला वेळ नाही लागला. सुमित हा मेलेला आहे हे माहिती असून सुद्धा त्या रूम मध्ये जाणे म्हणजे मूर्खपणाच होता. आता आम्ही सुमितची माहिती काढायचं ठरवलं. सर्वप्रथम आम्ही त्या कॉलेजमध्ये राहणाऱ्या एका आमच्या समवयस्क मुलाला भेटलो आणि विश्वासात घेतले.
आणि त्याला विचारलं. आम्हाला वाटलं त्याला धक्का बसेल, पण त्याला काहीच धक्का बसला नाही. उलट त्याने डोक्याला हात लावला. त्याने आम्हाला सुमितची कथा सांगायला सुरुवात केली. सुमित हा आमच्याप्रमाणेच बाहेर गावाहून शिकायला आलेला, अत्यंत मनमिळाऊ आणि समजूतदार असा त्याचा स्वभाव. राहायला आल्यावर अगदी काही दिवसातच त्याने सर्वांशी ओळख करून घेतली आणि सर्वांनाच त्याचा स्वभाव पण आवडला. काही दिवसांनी सुमितच्या रूमवर त्याचे नवीन पार्टनर राहायला आले. ही मुले त्याच्यापेक्षा मोठी होती, पण त्याच्याच कॉलेजला होती. सुरुवातीला ती मुले चांगली राहिली, पण हळूहळू त्यांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली आणि सुमितची रॅगिंग घ्यायला सुरुवात केली. त्याला रात्री झोप न लागू देणे, उगाच सामान अस्ताव्यस्त करणे, त्याला जमत नसल्यामुळे त्याच्यासमोरच सिगारेट ओढणे आणि नंतर त्याला मारणे, अशा गोष्टी त्यांनी सुरू केल्या. सुमित जरी मनमिळाऊ असला तरी तो तेवढाच धीट होता. त्याने लागलीच दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या प्राचार्यांकडे त्यांची तक्रार केली, पण त्यातील बरीचशी रॅगिंग हे कॉलेजच्या बाहेर होत असल्यामुळे प्राचार्यांनी त्या मुलांना कडक ताकीद देत सोडले. पण त्या मुलांना एवढं लक्षात आलं होतं की प्राचार्यांकडे कारवाई करायला पुरावे नाहीयेत. त्यांनी सुमितला त्या दिवसानंतर आणखीनच त्रास द्यायला सुरुवात केली. एवढा त्रास सहन करून देखील समजूतदारपणामुळे सुमितने त्यांना सांगितले की तुमची कोणीतरी रॅगिंग घेतली आणि तेव्हा तुमची काहीच चूक नसताना तुम्हाला ते सहन करावं लागलं, आणि म्हणून तुम्ही मला रॅगिंग करावं हे तर चुकीचं आहे. त्यांची ही भांडणं ऐकून आजूबाजूची माणसं गोळा झाली आणि सुमित ओळखीचा असल्यामुळे त्यांनी त्या मुलांना चांगलंच खडसावले. त्या मुलांनी सुमितची माफी मागितली, पण मनातल्या मनात त्यांचा चांगलाच सूड पेटला होता आणि आता ते बदला घेणार हे निश्चितच होतं. त्यातला एक मुलगा मात्र सुमितला त्रास देत नव्हता, पण बाकीच्यांनी आता त्याला कॉलेजला पण त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याला अक्षरशः जेरीस आणले. आता सुमित सुद्धा तुटायला लागला होता. त्याला कशातच लक्ष लागत नव्हतं. परिणामी 10वीला 95% घेणारा सुमित 11वीला 72% पडून देखील फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये नापास झाला. त्याच्यासाठी हा धक्का खूप असह्य होता. सुमित निकालाच्या दिवशी रूमला आल्यावर खूप रडला. तो कोणाशीच बोलला नाही आणि त्या दिवशी पण त्या टुकार मुलांनी त्याला चिडवणं आणि त्रास देणं सोडलं नाही. संध्याकाळी ती मुलं बाहेर गेली आणि योगायोगाने सकाळीच आली. सकाळी रूमचा दरवाजा वाजवला तर सुमितने दरवाजा उघडला नाही. शेवटी घरमालक आला आणि त्याने दरवाजा वाजवला, पण प्रतिसाद मिळाला नाही. एव्हाना रूम बाहेर गर्दी जमली होती. कोणीतरी खिडकी तोडली आणि पाहिलं तर सुमित पंख्याला लटकत होता आणि त्याने आपली जीवनयात्रा संपवली होती. पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांना दरवाजा तोडायला वेळ लागला आणि दरवाजा तोडल्यावर त्यांना सुमितच्या बॅगेजवळ 8 पानांची सुसाईड नोट सापडली. त्यात त्याला भोगाव्या लागलेल्या सर्व यातना त्याने सांगितल्या होत्या आणि एका मुलाने त्याला त्रास द्यायचं बंद केले हे लिहायला देखील तो विसरला नाही. आता पोलिसांनी त्या मुलांना ताब्यात घेतले आणि सुमितची बॉडी खाली उतरवली. आपल्यात राहणारा एक चांगला मुलगा अचानकच निघून गेलाय, तो पण या आगाऊ मुलांच्या त्रासाला कंटाळून. हे तेथील लोकांना समजल्यावर ते खूप शोकाकुळ झाले. त्यांनी त्या मुलातील एका जणाला चांगला चोप दिला, पण पोलिसांमुळे तो वाचला. घरमालकाला तर पोलिसांनी चांगलंच धारेवर धरलं, पण त्याची तेवढी चूक नसल्यामुळे त्याला सोडण्यात आलं. कारण त्याला कल्पनाही नव्हती की एवढं भयंकर घडतंय. त्या मुलांना नंतर जामिनावर सोडण्यात आले, पण त्यापैकी एक जण त्याच रूममध्ये सामान नेण्यासाठी आला होता आणि रूम बाहेर येऊन रस्त्यावर सुसाट पळत सुटला आणि गाडीसमोर येऊन त्याचा अपघात झाला आणि त्यातच तो मरण पावला. आता आजही बऱ्याच जणांना सुमित कॉलेज बॅग घेऊन दिसतो, पण त्याने आजवर कुणालाही त्रास दिला नाही. हे सर्व ऐकून आम्हाला चक्कर यायचंच बाकी होतं. आम्ही त्या मुलांना भेटण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला समजलं की त्यातील एक जण दुसरीकडे राहायला गेलाय, तर एक जण बेडसर झालाय, कारण त्याने अनेकदा सुमितला बघितले होते असे तो सांगायचा. सुमित कसा होता हे जरी माहिती नसले तरी आम्हाला रूम बदलणे अत्यंत गरजेचे होते.
विकीप्रमाणे मला पण जरा वेगळे वाटू लागले. आम्ही रूमवर गेल्यावर विकी म्हणाला, यार, सुमित बरोबर खूप वाईट झालं. आणि मी पण भावनेच्या भरात बोललो, त्या मुलांना चांगलं चोपायला पाहिजे होतं. आमचं बोलणं चालू असतानाच अचानकच रूममध्ये थंड हवा आली आणि बाजूला ठेवलेला कागद उडून पायाजवळ आला. नीट वाचल्यावर त्यावर लिहिलं होतं, मला कुणालाही त्रास द्यायचा नाहीये, फक्त मला इथून बाहेर काढा. आता त्याला बाहेर काढा म्हणजे काय ते कळत नव्हतं. म्हणजे नेमकं मुक्त कसं करावं हे कळायला आम्ही काय महाराज नव्हतो. मग मी एका कागदावर लिहिलं, आणखीन 10 दिवसांनी 1 वर्ष होणार आणि मग श्राद्ध होणार. तसाच तो कागद उडून टेबलावर गेला आणि त्यावर पेन चालू लागली. हा जरी सकारात्मक प्रतिसाद असला तरी हे सगळं विचित्र होतं. ते सर्व लिखाण सुमित लिहित होता हे कुणालाही कळलं असतं. आता सुमित म्हणाला, तुम्ही आलात आणि मला कळलंय मी आता बाहेर जाणार. मला माहिती नाही आपण नंतरच्या जन्मात भेटू की नाही, पण मी तुमचा नक्कीच ऋणी राहील. माझ्या हातून जीव देऊन खूप मोठी चूक झाली. तेव्हा थोडं धीराने घेतलं असतं तर आज मीही तुमच्यासोबतच असतो, तुमच्यासारखाच. आता सुमित जरी तिथून जाणार असला तरी आम्हाला तिथे थांबायची इच्छाच नव्हती, कारण आठवणी या जरा वेगळ्याच असतात. सामान घेऊन आम्ही निघालो. नंतर असं ऐकण्यात आलं की 10 दिवसांनी सुमित बऱ्याच जणांना दिसला. सुमितचे आई वडील सुद्धा चकित झाले व त्यांनी कॉल केलेल्या रूम पार्टनरला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो शोध यशस्वी झाला नाही. नंतर विकीला पण बऱ्याच जणांनी सुमितच्या रूमवर राहत असल्याचे माहीत झाल्यावर विचारले, पण त्याने उत्तर देणे टाळले. आजही आम्हाला सुमितचा प्रसंग आठवल्यावर प्रश्न पडतो की नक्की आमचं नातं काय होतं. नियती सर्व खेळ चालवते म्हणतात ना, ते काही खोटं नाही. काही चूक नसताना रॅगिंगला पडलेला एक बळी होता तो, पण त्याने कुणालाही त्रास नाही दिला. आजही मी किंवा विकी काही अडचणीत असलो तरी अचानकच कोणीतरी मदतीला येते, ते पण अनोळखी. कदाचित सुमितच.